नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये मी असे एक कोकणातील ठिकाण दाखवणार आहे जिकडे भारतातील सर्वात मोठे निर्वाणा स्फटिक शिवलिंग आहे. तर सध्या चालू असलेल्या माझ्या कोकण ट्रिपच्या शेवटच्या दिवशी मी येऊन पोहोचलो कोकणातील कसाळ ते मालवण रोडवरील सावरवाड गावात असलेल्या रस्त्याच्या बाजूमध्ये एका कॉलनीमध्ये असलेल्या निर्वाणा स्फटिक शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी. तर या ठिकाणाचा पत्ता म्हणजे कोकणातील कसाळ ते मालवण रोडवरील सावरवाड गावामध्ये हॉटेल चिकू सावली आहे. या हॉटेलच्या समोरच्या बाजूला एक कॉलनी असून या कॉलनीमध्ये अगदी 100 मीटर तुम्ही चालत गेल्यावर एका स्फटिक शिवलिंगाची स्थापना केलेली आहे असे तुम्हाला दिसते. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की हा निर्वाणा स्फटिक शिवलिंग इकडे कसे काय आले, तर याचा इतिहास काय आहे, याचे महत्त्व काय आहे, तर तसेच या ठिकाणी होणाऱ्या पूजा, तसेच महाशिवरात्री दिवशी इकडे होणारी विशेष भस्म आरती, त्याचबरोबर भस्माने खेळली जाणारी होळी, या सर्वाबद्दल या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊयात. सूर्योदयाच्या वेळी व सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे या स्फटिक शिवलिंगावर पडल्यावर हा स्फटिक शिवलिंग खूप चमकतो आणि असा विलक्षण सण इकडे तुम्हाला पाहायला मिळतो. या निर्वाणा स्फटिक शिवलिंगाचे दर्शनाचा वेळ हा सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत असून तुम्ही या वेळेत या शिवलिंगाचे दर्शन नक्कीच घेऊ शकता. शिव उपासना ही वेगवेगळ्या प्रकारे होते. म्हणजे आपण जर बघायला गेलो तर कणकण में शंकर आहे. तर शिवलिंग ही पण ही वेगवेगळ्या विभिन्न प्रकाराचे असतात. पितळेचा असतो, तांब्याचा असतो, मग शिस्याचा असतो, तसंच नर्मदेश्वर जो नदीत मिळतो आपल्याला. आणि हा जो आहे हा स्फटिकलिंग आहे. तर स्फटिकलिंग हा एक सर्वोच्च मानला जातो, कारण इतक्या करोडो वर्षाचे संस्कार जे असतात त्या स्फटिकावर असतात. मुळात स्फटिकचं फॉर्मेशनच जो आहे तो म्हणजे हिमालय बनायच्या अगोदरचा आहे. म्हणून हा आणि हिमालयन स्फटिक म्हणजे ते सगळे जे गंगेचे आणि तिकडचे जे हिमालयाचे संस्कार जे आहेत त्या हिमालयन स्फटिकावर असतात, त्या पाषाणावर असतात. तर जेव्हा आम्ही हा स्फटिक लिंग स्थापन करायचा विचार केला, हा मुळात आपल्याला गुरु आदेश झाला, काय असं आपल्याला करायचं आहे. आपली परंपरा जी आहे ती दार्शनिक शैव मार्गाची आहे. म्हणजे आपण प्रतिभिज्ञावाद जो आहे, जे त्रिका सिद्धांत, आपण महर्षी अभिनव गुप्त काश्मीरी शैविझम आपण जे बोलतो, तर प्रश्न विचारूनच तुम्ही स्वतःला आपण शिवत्वाकडे पोहोचू शकतो. हा योग मार्गाचा सगळ्यात मूलभूत सिद्धांत आहे, का आपण स्वतःला प्रश्न विचारतो. मुळात सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला नेहमी पडतो, काय मी कोण आहे. जेव्हा आपण आभाळाकडे बघतो आणि हा थोडा ताऱ्यांचा पसारा बघतो, हा जगत पसारा बघतो, तर मुळात अध्यात्माची पहिली पायरी जी आहे ती स्वतःला प्रश्न विचारून सुरू होते. आणि जेव्हा आपण स्फटिकलिंग जेव्हा आपण याची साधना करतो तेव्हा आपण सप्तचक्राची साधना करतो. जसं स्फटिकामधनं, नाहीतर आपण जेव्हा बघतो सूर्यकिरण त्याच्यावर पडते, तर 7 रंग जे आहे आपल्या प्रिझममधनं कसे विबग्यावर पडतात, ते आपले 7 चक्र आहेत. तर आपली इकडे योग साधना चालते, क्रियायोग आपण शिकवतो. नंतर शिवस्वरदय शास्त्र, विज्ञान भैरव जी योग क्रिया आहे ती शिकवतो आपण. तर ह्या प्रकारे जेव्हा आपलं इकडे कार्य सुरू झालं, तर आपण बघाल तुम्ही इकडे काय ब्रह्मसूत्राला इकडे धुनी आहे. ती धुनीच जी आहे ती शिवयंत्राच्या स्वरूपाने आहे आणि ती
स्वतः जी आहे ती शक्ती आदिशक्ती दोन्हीच्या ह्यानी अखंड चालू असते. इकडे आपले लोक एवढे साधक आहेत, आता ह्यांनी 9 लाख मंत्रांचं अनुष्ठान घेतलेलं आहे देवीच्या मध्ये, तर मंत्र साधना सुरू असतात. तर मंत्र आणि योग याचं जे तालमेल जे आहे ह्या सिद्धभूमीवर सदैव सुरू असतं. आता आपण इकडे 5 वर्षापासून हा जो जे आध्यात्मिक कार्य जे आहे आपण ते सुरू केलं आहे. तर आपण इकडे निशुल्क क्रियायोग जी आहे ते आपण सर्वांना शिकवतो. म्हणजे आपण इकडे ₹1 कोणाकडनं घेत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण वेदसूक्त जे आहेत, श्रीसूक्त, रुद्रसूक्त, पुरुषसूक्त, हे जेवढे आपले वेदोक्त सूक्त जे आहेत ते आपण सगळ्यांना शिकवतो. आपण इकडे विचारत नाही तू कुठच्या जातीचा आहेस, कोण आहेस वगैरे. कारण ईश्वरी चिंतनासाठी प्रत्येक मनुष्य योग्य आहे, हे आमची फिलॉसॉफी आहे. आता तुम्ही हा स्फटिक जर बघाल तर हा स्फटिक म्हणजे आम्ही काय ठरवलं नव्हतं की बाबा हा एवढा मोठा आपण आणू काय आपला रेकॉर्ड होईल, हे होईल, तसं काय विचार नव्हता. आध्यात्मिक दृष्टिकोनाने जो योग्य होता आणि जे आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन झालं आपल्या साधनेतून, त्या हिशोबाने आपल्याला तो मिळाला आणि तो नंतर तो आकारात घडवला गेला जयपूरला. आणि साऊथवरनं मैसूरवरनं कृष्णशिला इकडे आली आणि सिंधुदुर्गाच्या कलाकारांनी कालची योनी जी आहे ती घडवली. तर जसं बघायला गेलं तर पूर्ण भारतानेच जे बोलू शकतो आपण दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत हे शिवरूप घेतलेलं आहे. आणि तसं आपण इकडे हा जो आहे निर्वाणलिंग जो आहे तो आपण साधकासाठी साधनेसाठी तो महासंजीवनी महामृत्युंजय मंत्राने तो सिद्ध करून इकडे आपण तो स्थापन केलेला आहे. तर ज्यांना शारीरिक मानसिक व्याधी आहे, नाहीतर कोणाला साधकाला उत्सुकता आहे काय आपला हा प्रवास निर्वाणापर्यंत पोचावा म्हणून तो निर्वाणलिंग. आता निर्वाण म्हणजे महामुक्ती. मग तुम्हाला मुक्ती तुमच्या भुरसटलेल्या विचारांपासून असून दे, काय शारीरिक व्याधींपासून असून दे, काय तुमच्या गंजलेल्या पूर्ण कुठच्याही समाज व्यवस्थेवर असून दे. तर साधक आपण प्रश्न विचारूनच आपण मुक्त होतो. आणि कालचं मिळालेलं ज्ञान हे आज शुद्ध असेल याची गरज नाही. म्हणून आपण इकडे महाविद्या जी महाकाली जी आहे तिची पण उपासना करतो. कारण जेव्हा आपल्याला भौतिक ज्ञान जे आहे जेव्हा ते सडतं तेव्हा आपल्याला कळतं का ह्या भौतिक ज्ञानापेक्षा काहीतरी मोठं जे गूढ रहस्य ते आपल्यापर्यंत पोचलं नाही आहे. म्हणून ते योग साधनेने आणि ध्यानाच्या माध्यमातून आपण प्रत्येकाचा प्रवास जो आहे इकडे सुरू असतो. म्हणून इकडे भगवती काली आहे, निर्गुण स्वरूपात आहे आणि इथे निर्वाणलिंग आहे. जेव्हा निर्वाणलिंग स्थापन होत होतं 2 ते 12 तारखेपर्यंत पूर्ण प्राणप्रतिष्ठा आपली सुरू होती, तेव्हा आधी तर मुळात योनीपूजा तिकडे सुरू होती. जी जलाधारी योनीपूजा शक्ती स्वरूप असते, तर तिकडे महाकालीचं आव्हान होतं. मग श्रीसूक्त हजारो संकल्प झाले श्रीसूक्ताचे आणि असं पूर्ण देवी आव्हान होतं. मग 3 तारखेला शाकंभरी पौर्णिमा होती, त्यावेळी पूर्ण चंद्रसंस्कार लिंगावर केले गेले रात्रभर. आणि मग त्याची स्थापनेची विधी आणि मग आपलं महामृत्युंजय आव्हान वगैरे सुरू झालं. त्या हिशोबाने हा निर्वाणलिंग जो आहे हा इकडे महत्त्व हे आहे का इकडे तुम्ही फक्त येऊन फोटो काढून जाण्यापेक्षा मी सर्वांना सांगेन का इकडे येऊन 5 मिनटं जरी आपल्या आयुष्याची तुम्ही बसलात तर तुम्हाला तिकडे जास्त लाभ होईल. त्या लिंगाकडे तुम्ही बघत त्राटक बोलतो आपण, जर तुम्ही बघत जरी राहिलात तर तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की तुम्ही तिकडे अडकतात, नाही तर ते तुम्ही हिप्नोटाईज झाल्यासारखे होतात त्या लिंग. तुम्ही पूर्ण मानसिक शारीरिक स्तरावर तुम्ही पूर्ण शुद्ध होतात. म्हणून आता ही खूप चुकीची गोष्ट होईल जेव्हा मी बोलीन का हा लिंग मी स्थापन केला काय आमच्या संस्थेने केला. कारण देवाला आपण स्थापन करत नसतो, तो येत असतो आणि आपण फक्त त्या मोठ्या प्रवासाचं एक छोटं कारणीभूत होतो. तसं हे झालेलं आहे. तर आमच्या गावाचं सावरवाडाचं म्हणजे भाग्य आहे काय ह्या भूमीवर आणि ह्या क्षेत्रात म्हणजे महादेव ह्या स्वरूपात इकडे आलेले आहेत. महाशिवरात्री जसा आपला एक मोठा सोहळा, आता महाशिवरात्रीच्या भस्माभिषेकासाठी दुरून लोक इथे येतात. त्यावेळी भस्माची इकडे महादेवाची होळी असते. म्हणजे अशी एक कथा आहे की महादेवा जेव्हा लग्न मंडपात जात असतात तेव्हा गणांना माहीत नव्हतं की त्यांना कसं सजवायचं, नवरदेवाला कसं आपण नीटनेटकं करायचं.
तर त्यांनी भस्माने त्यांना पूर्ण शृंगार केला आणि भस्म लावून महादेव लग्न मंडपात आले. मुळात तो भस्म जो आहे तो एक रिमाइंडर आहे आपल्या सगळ्यांसाठी, काय आपण सगळे पंचमहाभूतात जसे आपण आलो आहोत तसे आपण विलीन होणार आहोत. आणि तेच म्हणजे पंचमहाभूत म्हणजे नमः शिवाय, म्हणजे ते अखंड सत्य आहे. म्हणून तो जो क्षण जो आहे काय आपण शिवमय होण्याचा, आणि त्यावेळी प्रत्येकाच्या अंगावर भस्म असतं, प्रत्येक त्या जल्लोषात असतो आणि फक्त नमः शिवाय पूर्ण कॅम्पसमध्ये तुम्ही बघाल काय सगळे साजरा करत असतात. पूर्ण परिसर जो आहे तो फक्त मशालीच्या आगीवर असतो आणि मशालीचा प्रकाश असतो सगळीकडे, आणि इकडे पूर्ण भस्माने सगळे लोक होळी खेळत असतात. तो एक अलौकिक क्षण असतो. तर ज्यांनी हा एक्सपिरियन्स घेतला नाही आहे तर नक्की हा शिवरात्रीला रात्री 11 वाजता आपलं भस्माभिषेक असतं, तर नक्की सहभागी व्हा ते बघण्यासाठी. मुळात हा जो पूर्ण कार्यक्रम आपण जो राबवला आहे आणि आपण हा रुद्रनाथ फाउंडेशनचं जे आहे काम, ते म्हणजे तुम्हाला कुठच्याही अंधश्रद्धा किंवा कुठचेही जादूटोणा टोटके ह्याच्यात न पडता तुम्ही स्वतःचा शोध स्वतः कसा घेऊ शकतात, स्वतःचा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः कसा सॉल्व्ह करू शकतात. अंतर्शिव आणि बाह्य शिव आपण ह्या सिद्धांताला मानतो. तुम्हाला जर महादेवापर्यंत पोहोचायचं असेल तर महादेवाची स्थिती जी तुमच्या आतमध्ये जी जागृत आहे ती तुम्ही आधी कुठेतरी अनुभवली पाहिजे. याच्यासाठी हा पूर्ण प्रयत्न चालू आहे. आणि सगळ्यात मोठं दान आम्ही अन्नदान हे मानतो. म्हणून आम्ही येणाऱ्या दिवसात म्हणजे येणाऱ्या काळात अशी ईश्वर आम्हाला बळ देईल तसं 24 तास इकडे अन्नक्षेत्र चालू असेल. सावरवाड ह्या गावात कोणीही पाय ठेवला तो उपाशी पोटी परत मागे जाता कामा नाही. म्हणून 24 तास इकडे रुद्रनाथ बाबा, महाअवतार बाबाजी आणि भोलेबाबांच्या आशीर्वादाने इकडे अन्नपूर्णा सदैव नांदेल आणि सगळे पोट भरून इकडनं जातील, हे तरी आम्ही दक्षता आम्ही नक्की ठेवू. आणि दुसरी गोष्ट, विद्यादान आम्ही खूप महत्त्व देतो. तर कोणालाही शिक्षणासाठी काही हेल्प हवी असेल काय असेल तर त्यासाठी आम्ही बोलतो परमेश्वराने आम्हाला बळ द्यावं. काय कुठचाही व्यक्ती, कुठचाही मुलगा, कुठचाही जो विद्यार्थी आहे तो विद्येपासून नाही तर विद्या ग्रहण करण्यापासून दूर जाऊ नये आणि तो विद्याहीन कोणी राहू नये, म्हणून आमचे हे प्रयत्न चालू आहेत. मुळात जसं आपण बघतो आहे काय आपण प्रत्येक गावात आपण बघतो आहे की आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजेच आहे. आपल्याला रस्ते हवे आहेत, ब्रिज हवे आहेत, सगळे हवे आहे. पण डेव्हलपमेंट म्हणजे स्वतःची आयडेंटिटी विसरणं नसतं. आज तुम्ही बघाल काय एवढी एक्सटेन्सिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे झाल्या, पण आपली कल्चरल आयडेंटिटी जर राहिली तर आपली ओळख राहणार. आणि ती आपली ओळख जी आहे, तुम्ही नास्तिक आहात का आस्तिक आहात, ती फक्त तुमच्या देवस्थानामुळे येणार, तुमच्या गावराठीमुळे येणार. तसंच आमची सिंधुदुर्गाची गावराठी, आमचं देवस्थान, आमची जत्रा, आमचा उत्सव, पण आम्ही इकडे कल्चरल आयडेंटिटी जी आहे ती सांभाळायचा आम्ही प्रयत्न करतो. मुळात कारण आम्ही कुठेतरी इतिहासाच्या पानात कुठेतरी विसरू नाही गेलं पाहिजे आणि कुठेतरी आम्ही गायब झालो नाही पाहिजे, म्हणून आमचा हा एक मोठा कार्यक्रम चालू आहे आणि पूर्ण सगळं काय शिवमय होईल अशी माझी इच्छा आहे. तर कोकणातील या अद्भुत अशा निर्वाणा स्फटिक शिवलिंगाचे तुमच्या कोकण ट्रिपमध्ये किंवा येणाऱ्या महाशिवरात्री दिवशी तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर तुमच्या सिंधुदुर्ग मालवण ट्रिपमध्ये या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि अशा अनएक्सप्लोर्ड ट्रॅव्हल प्लेसेसबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठेही हरवू नये म्हणून तुमच्या मित्रांमध्ये आणि फॅमिली मेंबरमध्ये आजच शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये मी असे एक कोकणातील ठिकाण दाखवणार आहे जिकडे भारतातील सर्वात मोठे निर्वाणा स्फटिक शिवलिंग आहे. तर सध्या चालू असलेल्या माझ्या कोकण ट्रिपच्या शेवटच्या दिवशी मी येऊन पोहोचलो कोकणातील कसाळ ते मालवण रोडवरील सावरवाड गावात असलेल्या रस्त्याच्या बाजूमध्ये एका कॉलनीमध्ये असलेल्या निर्वाणा स्फटिक शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी. तर या ठिकाणाचा पत्ता म्हणजे कोकणातील कसाळ ते मालवण रोडवरील सावरवाड गावामध्ये हॉटेल चिकू सावली आहे. या हॉटेलच्या समोरच्या बाजूला एक कॉलनी असून या कॉलनीमध्ये अगदी 100 मीटर तुम्ही चालत गेल्यावर एका स्फटिक शिवलिंगाची स्थापना केलेली आहे असे तुम्हाला दिसते.
तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की हा निर्वाणा स्फटिक शिवलिंग इकडे कसे काय आले, तर याचा इतिहास काय आहे, याचे महत्त्व काय आहे, तर तसेच या ठिकाणी होणाऱ्या पूजा, तसेच महाशिवरात्री दिवशी इकडे होणारी विशेष भस्म आरती, त्याचबरोबर भस्माने खेळली जाणारी होळी, या सर्वाबद्दल या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊ. सूर्योदयाच्या वेळी व सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे या स्फटिक शिवलिंगावर पडल्यावर हा स्फटिक शिवलिंग खूप चमकतो आणि असा विलक्षण सण इकडे तुम्हाला पाहायला मिळतो. या निर्वाणा स्फटिक शिवलिंगाचे दर्शनाचा वेळ हा सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत असून तुम्ही या वेळेत या शिवलिंगाचे दर्शन नक्कीच घेऊ शकता. तर कोकणातील या अद्भुत अशा निर्वाणा स्फटिक शिवलिंगाचे तुमच्या कोकण ट्रिपमध्ये किंवा येणाऱ्या महाशिवरात्री दिवशी तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर तुमच्या सिंधुदुर्ग मालवण ट्रिपमध्ये या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि अशा अनएक्सप्लोर्ड ट्रॅव्हल प्लेसेसबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठेही हरवू नये म्हणून तुमच्या मित्रांमध्ये आणि फॅमिली मेंबरमध्ये आजच शेअर करा. धन्यवाद.